आता याला बोललो फक्त शर्ट चांगला नाही तर लगेच इथं रेल्वे स्टेशन शर्ट चेंज करतोय. जाईल तिथे इज्जत काढायची सवय लागली रे. काय करायचं आता विषय काय झालाय, TC आले समोर, चेकिंग चालू आहे. 2 जण भेटली. आओ कभी मुंबई आव्हानी खास गावावरून खास बघा याच्यासाठी आलो. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी स्वतः मला तुमचं सरचं स्वागत करतो. तर आता आम्ही चाललो वे टू मुंबई. आता तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसत असेल, डायरेक्ट रेल्वे स्टेशनलाच भेटतं. कारण घरी म्हणजे 15 मिनिटं असताना आम्ही निघालो आणि फुल घाई. आणि घाईचं कारण म्हणजे हे बघा, हे शेट, याच्यामुळे सगळा उशीर झालाय आणि आम्ही पळत आलोय. काय नाही भाई, गाडी येईल आता 5 मिनिटात. आहे बघा रेल्वे स्टेशनलाच आहे. आता इथनं मुंबईला चाललो, जरा काम आहे म्हणून. तर तुम्हाला मुंबईची जर्नी दाखवतो कशी आहे ती. वे टू मुंबई. मुंबईला कुठं फिरायला भेटलं तर बघू, नाहीच भेटणार मे बी, कारण लय लांब जायचं विरारला. बघू आता कसं काय ब्लॉग होतं. तो गर्दी तर तुफान आहे, बसायला जागा नाही भेटणार. आपण कुठेतरी लटकून. तर मित्रांनो आता चाललो ATM ला, कारण मुंबईला चाललो म्हणजे जरा खर्च पाणी पाहिजे ना. लाख 1.5 लाख काढ भावा. ATM मध्ये फोन अलाउड नाही, पण आम्हाला सगळं ओके. 1.5 लाख खर्चेल. आता याला बोललो फक्त शर्ट चांगला नाही तर लगेच इथं रेल्वे स्टेशन शर्ट चेंज करतोय. जाईल तिथे इज्जत काढायची सवय लागली रे. काय करायचं आता. सीन बघा, सीन नुसता धुका आणि पाऊस आत्ताच बेकार पडून गेला. भोसतेगड बघा समोर बघा, क्लास. आता आमची ट्रेन आली बघा आणि गर्दी तुफान आहे. वाघ इथं तयार आहे. आता फोन ठेवतो, कारण काय बोल फोन असंच राहिलं तर. काम ओके मध्ये 25 झालंय, कारण आता आम्हाला बसायला जागा भेटले. शेट पुढे बसलेत. कसा आहे जागा भारी आहे. चाललोय की झोपायला आलोय ते समजत नाही. बघा भाई झोपलोय. याचं सोडा, हे आजारी पडलेलं. हे बघा ह्या कसं झोपून देऊ मी. हे नाईन्साफ आहे. झोपायचं ना. आता विषय काय झालाय, TC आले बघा समोर, चेकिंग चालू आहे. 2 जण भेटली. आता भाऊंची बारी. भाऊने तिकीट नशिबान काढले. तिकीट टाका आपली. आहे तिकीट आहे, नशिबान काढले. आता आज भाऊला मस्त 2000चा फटका होता. लय व्हायचा आहे. समोर जे उभे आहेत ना त्यांना पकडले बिना तिकिटीचे. भेटला भाऊला साक्षात्कार होणार. आता TCची बारी आमची इथं आहे. वाघ तिकीट दाखवताना पद्धतशीर पाटले भावाची नशीब. मला सकाळी येताना बोलवता, कशाला तिकीट पाहिजे भाई, आपण असंच जावं. आता बघा, आता खुश आहे भाई, कारण तिकीट काढले म्हणून. त्याची लायकी नाही. माझा डाऊट म्हणजे मी एकटा बसलो म्हणून माझा डाऊट आला. तर गाईस आताच आम्ही दिव्याला पोहोचलो. दिवा जंक्शनला जस्ट उतरलो. बघा ट्रेन पण मागा तशीच लागली. आता बघू, आता विरारला जायचं. इथं ट्रेन आली ना, अजून 2:30ची ट्रेन आहे. त्या 2:30च्या ट्रेनने जायचं. वेट करायला लागणार आहे भरपूर. आता गर्दी तर नव्हती, बऱ्यापैकी चिल मध्ये आलो, एकदम रिलॅक्स. आता बघू कसं काय पुढं, किती वाजता ट्रेन येते, किती वेट करायला लागतो. आता जरा एक कंटेंट काढायचा विचार केला, म्हणजे गणपती येतं तर जरा इथं रील शूट करायचं प्लॅनिंग चालू आहे. कंटेंट अजून ठरला नाही, ठरतोय, बघू. मित्रांनो आता लय कष्टात एक सीन झाला आमच्यासोबत. लायकी सुरू. आम्ही तिकडे उभं होतो. चित्ते नको बोलू, भेटलं की कान पडो. मोठा सीन होता तो वाचला. आता आमचं नवीन कार्यकर्ते येतात, त्याला पण घेऊन जाणार. आता वसई विरार तिकडे गावाला पाया पाडायला दाखवत होतो. आता ट्रेन तर भेटले, गर्दी तर नाही. बघू आता बॅग हाय रे, कोण नाही. चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. नवीन कार्यकर्ते जिन्या बरोबर बोलवलं तुला. पाणी आहे बॅग, इथं बॅग वरती आहे. चाटी बघा. गणपतीला ह्यालाच वाजवायची, खर्टीला. बघा कामवाली बाई. बघा याच्या दिसत बघा माझी कामवाली बाई आहे. कशी आहे, एकदम थाटात माटात.
घेतला नाही ना, पोराला हँगल घ्यायची सवय करतोय. हा हा समोर दिसतोय त्याची उतरताना फापलेली अक्षरशः इकडे तिकडे धक्का देऊन उतरलाय. मला बघतलात ना आता वसईला उतरलं, आता इथनं विरारला जायचंय. बघू मित्रांनो, आत्ताच ट्रेनला गर्दी तुफान गर्दी आहे, तुफान आहे. नंतर दुसरी नाही येणार. बघू गर्दी कमी झाली तर चालणार. तुफान गर्दी. आओ कभी मुंबई. वाघ बसलाय पुढे, रस्ता दाखवायला याला पुन्हा रस्ता माहिती. तर मित्रांनो, आमची राईड संपली आणि आता आम्ही पोहोचलो जस्ट लोकेशन. आमच्या स्वागतासाठी जल्लोष तयारी आहे, म्हणजे इज्जत आहे 4 चौकात असं. चला आम्ही भवानी खास गावावरून खास याच्यासाठी आलो. इज्जत. तर मित्रांनो, आता आम्ही फिरायला चाललो डॅम वर. बघा इकडेच कुठेतरी पुढे आहेत, डेव्हिल शेट नेत आहेत, तिथं आम्ही जातोय. तर आम्हाला इकडचं काय माहिती नाही आणि त्याला पण माहिती नाही. तर भाड्या मारायच्या कामाचा आहे, बाकी काही विषय नाही. चला पाऊस पडून गेलाय, नुसतं चिखल रस्त्यावर. तर आम्ही फिरतोय, बघू डॅमवर जाऊन डॅम कसा आहे तो. इज्जत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही डॅम पोहोचलो. डॅम बघा. डॅम हा हे विरारचा डॅम. आता इथं थोडा वेळ चिल मारणार आम्ही 3 जण आणि मग इथनं घरी जाणार, जरा जेवणार. रात्रीच्या ट्रेनला रिटर्न भाई 12 वाजता आणि सकाळी डायरेक्ट घरी. थांबायचं नाही जास्त. भांडण. थांब भांड्या थांब. हा मॅटर सॉल्व करा. हे थांब, हे बोल चालू आहे. यांची लायकी नाही बघा, जिथं जाल तिथं लायकीकडे. शब्द आहे माझा. थांब जिमला. ओके, आता आमचा करला. आता मी एक मध्ये व्हिडिओ काढून ठेवतो. तर आम्ही निघालोय बघा, आणि आम्हाला समोर स्वतः झंबाट. झंबाट इज्जत दे. ओके निघला तर निघ. आता डायरेक्ट स्टेशनला भेटू तुम्हाला, कारण आता कंटाळा आला ब्लॉग करायला. ओके चला. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत दादरला आणि तुम्हाला आता जादू दाखवतो. तर चल. भाऊ पहिल्यांदा चाललाय वाटतं. पहिल्यांदा आहे. एक्सपिरियन्स डजंट मॅटर ब्रो. आता जस्ट दादरला पोहोचलो. विशेष नाही ना भाई, डायरेक्ट लिफ्टने पुरेपूर वापर. हा ए भाई 0 दाब. हो बंद झाला. आले रे नाद करा, पण आमचा नाही करायचा. विषय संपला. कॅमेरा आहे की समोर. आता खाली बसलो. चला विषय. चला लाईन दाखव तुम्हाला लाईन. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही मला इथून कशी डायरेक्ट चालू होते, कारण आम्ही ट्रेनला बसलो, गर्दी पण खूप होती आणि रात्रीचा प्रवास होता म्हणून जास्त शूट करायला नाही भेटलं. आणि मी ट्रेनमध्ये गेलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. तो डायरेक्ट घरी आल्यावर मला आठवण पण नाही की आपला ब्लॉग चालू आहे म्हणून. तर आता 10:30 वाजलेत. जरा फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर अंगण्यात बसले. बघा सीन बघा पुढं. तर म्हटलं ब्लॉगची एंडिंग राहिली होती, ब्लॉगची एंडिंग करून टाकू. तर हा ब्लॉग असा कॅज्युअल ब्लॉग होता की आम्ही मुंबईला गेलो, मुंबईचा आमचा एक्सपिरियन्स कसा होतो, म्हणजे ट्रिप एक प्रकारची छोटी आमची झाली होती, आमची काम होतं म्हणून गेलो होतो. तर म्हटलं ब्लॉग काढू. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. चला.